अगोदर ज्याला काँग्रेसचे होतो मी, आता मी एकनाथ शिंदे गट शिवसेनामध्ये आलेले आहे. का जात पात न बघता मला डायरेक्ट तिने मला नगराध्यक्ष तिकीट दिलेलं आहे. मी त्यांचे लई आभार आहे आणि मला सगळे समाजाचा साथ आहे. यावेळी नागरिकांनी तुम्हाला भरपूर मतांनी निवडून दिलं. मला जे आहे ना, यावेळी नागरिकांनी भरपूर मतांनी निवडून देणार आहे आणि देते असं मला एक देवापासून मला खात्री आहे. तर बघा, मी जे उभारलेलं आहे, माझे वडील जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा माझे वडील सगळ्याला घेऊन चाललेलं आहे, सगळे समाजाला. काय मी आमची मुस्लिम समाजात तर आहेच माझ्या पाठीशी, ते सोडून माझे हिंदू समाजाचे पण माझे आहे लोक, आमचे लिंगायत समाजचे लोक आहेत, मराठा समाजचे आहे, सगळे समाज आमच्या पाठीशी आहे असं मी एक हे आहे, मला खात्री आहे. नमस्कार, मी अक्कलकोट नगरपालिकेचे निवडणुकीसाठी उभारलेलं आहे. नगराध्यक्ष पदासाठी मला शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार मिळालेले आहे. मी रईस मोहम्मद शफी टीनवाला. अगोदर माझे वडील 3 वेळा अक्कलकोटमध्ये नगराध्यक्ष होते. आता मला सध्या उमेदवारी मिळाली आहे. पहिल्यांदा थांबले का सर? नगराध्यक्षाची पहिल्यांदा थांबले. नगरसभा होतो मी अगोदर. ठीक आहे सर, तुम्ही आता नगराध्यक्ष पदाच्या जर तुम्ही निवडून आल्यानंतर नागरिकांची काय समस्या म्हणणार आहे? आपल्याकडे पाण्याची लय हे आहेत, पाण्यासाठी. आणि दुसरे जे आपले स्वामीश्वर मंदिरासाठी जे येते तर दर्शनासाठी लोक दररोज नाही म्हणजे एक 50-60 हजार लोक येते. तिला गैरसोय लागली पाण्यासाठी, राहण्यासाठी, करण्यासाठी. ते बघू आपण पुढे. जे आपले काल सभा झाली, आमचे एकनाथ भाऊ शिंदे साहेब आले, ते आपल्याला सगळे आश्वासन देऊन गेलेले आहे. आपले नगरसेवक, नगराध्यक्ष आपले झाले तर आम्ही सगळे तुम्हाला करू. काय म्हणजे नगरपालिकामध्ये आता जे काम चालू आहे ते सगळे चुकीचं काम चालू आहे. आणि आता सध्या आमचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. एकनाथ मित्रे साहेब, काँग्रेसमध्ये असताना तुम्ही नगराध्यक्ष होतो साहेब, विकासाचे काम काय करतो? नाही, मी नगराध्यक्ष नव्हतो, मी नगरसेवक होतो. नगरसेवक होतो असताना विकासाचे काम काय काम झाले की त्या टायमाला आपण काम झालेलं, भरपूर काम झालेलं आहे. यावेळी आपण काय करणार आहे? ते जे उरलेले काम आहे ते सगळे पूर्ण करून टाकू आपण. तुम्ही नागरिकांना काय संदेश देणार आता उभारले तुम्ही? नागरिकांना संदेश म्हणजे माझे वडील जे पहिल्या अगोदर केलेले आहे तेच आपण पोल उचलून तेच काम करणार आहे. साहेब नमस्कार, माझं नाव हनुमंत सहदेव मोरे. मी MA फर्स्ट इयरला शिकत आहे. तर मी टीनवाला साहेबांकडे याच्यासाठी आलतो की 2 महिने झाले माझं निराधार रोखलं होतं. तर ते रोखल्यानंतर मी साहेबांना म्हणतो की साहेब जे काय असेल ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलून जरा आमच्या पेमेंटचं काहीतरी मार्ग लावा. म्हणजे साहेब माझ्या एका शब्दाला मान देऊन लगेच साहेबांनी जे काय प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्या 2 महिन्याचा मार्ग त्यांनी मोकळे केलेला आहे. साहेबांना स्वामींचे चरणी एवढीच प्रार्थना करतो की जे काही आता साहेब करत आहेत त्यांच्या कार्याला यश यावं. जे काय आता त्यांनी आपल्या नगराध्यक्ष म्हणून उभारलेले आहेत नगर परिषदेमध्ये, त्यांना भरभराट असं यश यावं अशी मी स्वामींच्या चरणी व मल्लिकार्जुन च्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. साहेबांची तुमची कसं काय ओळख? साहेबांची माझी रोजाच्या साहेबांची माझी 2-3 महिने झालं ओळख आहे सर. कारण मला माहित आहे की आमच्या गावातले कमीत कमी 10 ते 15% लोक हिवाळस्थळाला इकडेच येतात. तर एकदा दोनदा मी साहेबांना भेटलेला याच्या आधी. तर साहेब आपलं कामाची शैली म्हणजे एक साहेबांची वेगळीच आहे. कारण अक्कलकोटचे बुलंद आवाज म्हणजे टीनवाला साहेब आहेत. म्हणून मी स्वामींच्या चरणी एवढी प्रार्थना करतो की येणाऱ्या नगर परिषदेच्या इलेक्शनला त्यांनी नगराध्यक्ष होतील असं मी अपेक्षा करतो. मला रईस टीनवाला साहेबांनी आता जे काय संबंधित अधिकारी असतील त्यांना बोललेले आहेत. 2 महिन्याची पेमेंट पडेल असं आश्वासन त्यांनी दिलेले आहेत. जे आता शिक्षण शिकत आहेत तर ते शिक्षणासाठीही टीनवाले साहेबांनी मदत केलं, त्यांचे मी पूर्ण आभारी आहे माझ्या परिवाराकडून.
ते यंत्र आमचं आम्ही जे ऑडिओ ऐकून अभ्यास करतो सर, तर ते यंत्र आपल्याला खरेदी करायचं आहे. किती महिने झाले पगार खात्यावर जमा? 2-3 महिने झाले पगार आलेला नाही. बरं, तुम्ही साहेबाकडे आलेले आहे? हो सांगा सर. नमस्कार, मी अंध विद्यार्थी हनुमंत सहदेव मोरे बोलतो सर. मी MA फर्स्ट इयरला शिकतोय सर. आता सर एक कमीत कमी 2-3 महिने झाला आमचं निराधार पडलेलं नाही सर. तुम्ही कुठून आलेले आहे? आम्ही अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावात आलेलो. साहेबाकडे तुमची साहेबाची कसं काय ओळख? सर माझी साहेबांची ओळख खूप दिवसापासून आहे सर, आणि रेश टीनवाला साहेब मदत करतात साहेब, म्हणून मी साहेबांकडे आलतो की म्हणणे जे आता आपल्या कशासाठी आलो तो? म्हणजे आमची निराधार पडलेली नाही सर 2-3 महिने झालं. तर टीनवाला साहेब बोलतील सर की असं नसं तहसीलदार मार्फत बोलून आपलं काहीतरी काम करतेत. मला माहित आहे तिने पहिले हे केलेले आहे, तर आता हे करतात, काहीच अडचण नाही. धन्यवाद. बरं साहेब नमस्कार, माझं नाव हनुमंत सहदेव मोरे. मी MA फर्स्ट इयरला शिकत आहे. तर मी टीनवाला साहेबांकडे याच्यासाठी आलतो की 2 महिने झाले माझं निराधार रोखलं होतं. तर ते रोखल्यानंतर मी साहेबांना म्हणलो की साहेब जे काय असेल ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलून जरा आमच्या पेमेंटचं काहीतरी मार्ग लावा. म्हणजे साहेब माझ्या एका शब्दाला मान देऊन लगेच साहेबांनी जे काय प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्या 2 महिन्याचा मार्ग त्यांनी मोकळे केलेला आहे. साहेबांना स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की जे काही आता साहेब करत आहेत त्यांच्या कार्याला यश यावं. जे काय आता त्यांनी आपल्या नगराध्यक्ष म्हणून उभारलेले आहेत नगर परिषदमध्ये, त्यांना भरभराट असं यश यावं अशी मी स्वामींच्या चरणी व मल्लिकार्जुन च्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. साहेबांची तुमची कसं काय ओळख? साहेबांची माझी साहेबांची माझी 2-3 महिने झालं ओळख आहे सर. कारण मला माहित आहे की आमच्या गावातले कमीत कमी 10 ते 15% लोक विवाहस्थळाला इकडेच येतात. तर एकदा दोनदा मी साहेबांना भेटलेला आहे याच्या आधी. तर साहेब आपलं कामाची शैली म्हणजे एक साहेबांची वेगळीच आहे. कारण अक्कलकोटचे बुलंद आवाज म्हणजे टीनवाला साहेब आहेत. म्हणून मी स्वामींच्या चरणी एवढी प्रार्थना करतो की येणाऱ्या नगर परिषदच्या इलेक्शनला त्यांनी नगराध्यक्ष होतील असं मी अपेक्षा